ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचालित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे येथे आज अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। याविषयीची अधिकची माहिती आपण संचालक मंडळाकडून देखील घेणार आहोत। तसेच या मेळाव्यामध्ये आज 5वी ते 12वी विद्यार्थ्यांनी समावेश घेतला आहे। तसेच त्यांनी काय काय प्रदर्शन मांडले आहे हे देखील आपण बघणार आहोत। सर, आज शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, याविषयीची अधिकची माहिती आम्हाला काय सांगाल? आज ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी या संस्थेच्या प्रांगणात अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे। शाळेत ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या शाळेमार्फत तर आज त्याचं उद्घाटन झालंय आणि त्याची पाहणी आम्ही स्वतः शिक्षक संचालक मंडळ करत आहोत। सर, तुम्ही काय सांगाल याबद्दल? काय ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचालित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या आमच्या संस्थेने ज्युनियर आणि माध्यमिक मुलांसाठी अपूर्व विज्ञान मेळावा भरवलेला आहे। त्याची मुलांनी जी प्रात्यक्षिक बनवली ते आमचं सर्व संचालक मंडळ हे पाहणी करत आहे। नमस्कार, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचलित ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे या विद्यालयामध्ये आपण दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळावा भरवत असतो। आता हा अपूर्व विज्ञान मेळावा जो भरवायचा आहे त्याची मूळ कल्पना अशी आहे की कुठलीही विज्ञानातील एक संकल्पना विद्यार्थ्यांनी घ्यायची आणि ती संकल्पना आपल्यासमोर मांडायची आणि तिचा समाजात काय उपयोग होतोय हे सांगायचं। तर आम्ही त्यालाच एक जोड अशी दिली की विज्ञान मेळाव्याबरोबरच विज्ञान प्रदर्शनही आपण घेऊया, जेणेकरून काय होईल की या मुलांना प्रकल्प कसा तयार करायचा, त्याच्या मागचं विज्ञान काय आहे हेही सांगता येईल आणि समाजाला तो कसा उपयोगी। आता यावर्षीचे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पामध्ये माध्यमिक विद्यालयातून 137 विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केलेले आहेत, म्हणजे 137 प्रकल्प सादर झालेले आहेत आणि त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाने 70 प्रकल्प या ठिकाणी मांडलेले आहेत। यामध्ये सर्व प्रकारचे प्रकल्प आहेत, अगदी सोलर एनर्जीवर चालणारे प्रकल्प आहेत। आत्ता जो जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुका जो आहे या तिन्ही तालुक्यांमध्ये ज्वलंत असलेला बिबट्याचा प्रश्न जो आहे त्याच्यावर उपाय म्हणून एका मुलाने टायगर अलार्म नावाचा एक प्रकल्प सुद्धा तयार केलेला आहे की जो एखाद्या व्यक्तीला जर टायगर दिसला तर त्यांनी तो अलार्म वाजवला की त्याच्या परिसरामध्ये जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना ते कळेल की इथं बिबट्या आलेला आहे आणि ते सावध होते। तर असे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत आणि समाजोपयोगी उपक्रम आहेत असे उपक्रम आपण या ठिकाणी आता भरवलेले आहेत। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे, याविषयी शासन देखील दखल घेत आहे। परंतु आपल्याला रोज शाळेत जावंच लागतंय, आपल्या आई वडिलांना शेतात कामं करावीच लागतात। यासाठी स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी या शाळेमध्ये आज एका विद्यार्थ्याने टायगर अलार्म म्हणून हा देखील एक प्रकल्प केलेला आहे। त्याविषयीची अधिकची माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, तुझं नाव काय? रुद्र रामदास सावटी। तू कोणत्या इयत्तेत शिकतोय? तुकडी क इयत्ता 9वी। तू हा जो प्रकल्प बनवला आहेस त्याविषयीची अधिकची माहिती सांगशील? हा पोर्टेड इमर्जन्सी टायगर अलार्म आहे। हा आपण मुलींच्या सुरक्षेसाठी पण वापरू शकतो आणि समजा आपल्याला वाघ दिसला काय म्हणतात शेतात तर आपण दुसरं इतर लोकांना पण आपण कळू शकतो वाघ आलाय म्हणून, ते पण अलर्ट होतील यासाठी। आणि या हँडवर पण हातात म्हणजे खिशात पण घालून नेऊ शकतो पुढे पण, आणि हे मुलींच्या सुरक्षेसाठी वापरू शकतो। जर समजा वाघ आला याचा आपण वापर करू शकतो व इतर लोकांना पण समजेल की वाघ आलाय। हा शेतकरी शेताकडे चालले आहे, त्याला म्हणजे वाघ दिसला आहे, मग त्यांनी त्याच्या इमर्जन्सी अलार्म आहे त्यांनी वाजवला व इतर शेतकऱ्यांना कळले की काहीतरी गडबड आहे। सर्व शेतकरी त्याच्या आले आणि ते बचावला, वाघाच्या हल्ल्यापासून बचावला व वाघ पळाला। लाईटचे अनोखे प्रयोग देखील या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत, आपण पाहूयात। दीदी, काय सांगशील या प्रयोगाबद्दल? हे प्रयोगाबद्दल एवढं सांगू शकते, तुम्हाला रात्री पण उपयोगी येऊ शकतो लाईट गेल्यावर। आणि याच्यामध्ये मी काचेचा ग्लास घेतलाय, पाणी, मीठ, सेल, परत ब्लेडचं पान आणि कॉईन घेतलाय। तुम्ही कोणता पण कॉईन घेऊ शकता, ह्याच्यात पाण्यात ठेवल्यावर लाईट लागते। आणि हे बंद का नाही होते कारण की ह्याच्यातलं पाणी याच्यात गेलं त्यामुळे ते चालू आहे तेवढा वेळ।
बिबट्याच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी मोठ्याल्यांपासून तर लहानांमध्ये सुद्धा जनजागृती झालेली आहे आणि याच्यासाठीच एक छोटासा प्रकल्प ह्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आपण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगशील या प्रकल्पाबद्दल? जर का बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, जर का आपलं संरक्षण होण्यासाठी बिबट्या जर का आला, आपल्याला काहीतरी आपल्या शेळ्या मेंढ्या वगैरे कुत्रं काही खायला आला असेल तर तो बिबट्या आला की या ताराला टच झालं की मग ते सायरन वाजतं आणि ते सायरन वाजल्यामुळे ते बिबट्या घाबरतो आणि बिबट्या त्या आवाजामुळे बाहेर जाऊन पळू शकतो आणि घरच्यांना पण एवढं घरच्यांना कळतं की बिबट्या आलेला आहे, आपल्याला आता संरक्षित राहायला हवं. मग आपल्याला संरक्षण करता येतं आणि त्या आवाजाने बिबट्या पळून जाऊ शकतो. माझं नाव पायल संदीप शिंदे, 12th सायन्स डी. प्रोजेक्टचं नाव वेस्टर्न ब्रिज. याच्यामध्ये 4 रेझिस्टन्स असतात जे आपण रेक्टँग्युलर शेपमध्ये अरेंज केलेले आहेत. याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर असतो जस्ट प्रोजेक्ट शो करतोय म्हणून इथं बल्ब ठेवलेला आहे. याला वेस्टर्न ब्रिज नाव का दिलं? बिकॉज त्या सायंटिस्टचं नाव वेस्टर्न होतं आणि ब्रिजमध्ये सर्किट डायग्राममध्ये जो ब्रिज सारखा शेप तयार होतो म्हणून वेस्टर्न ब्रिज नाव आहे. याच्यामध्ये आपण एक बल्ब काढला तर हे 3 वाले थोडे थोडे ग्लो करणार आणि हे जर 2 काढले तर हे 3 पण ग्लो करणार. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून एक प्रोजेक्ट इथे सादर करण्यात आला आहे. दादा, तुझं नाव काय? तू कोणत्या इयत्ता शिकतोय? माझं नाव उदय भाऊसाहेब गावंदे आणि हा माझा मित्र सुजल लेंडे. तर आम्ही इयत्ता 12वी सायन्स डी मध्ये शिकतो. तर आम्ही हे जे प्रोजेक्ट बनवलेलं आहे तर ह्याचं नाव आहे प्लाझ्मा कॅनन. आता तुम्ही म्हणणार याचा उपयोग काय? तर ह्याचा उपयोग असा आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले केलेत, बारकाल्या लहान लहान मुलांना म्हणजे बिबट्याने शिकार केलेले आहे. तर अशा बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. याचा वापर असा आहे, या ठिकाणी आम्ही ब्युटेन कॅन जॉईन केलेला आहे. तर या ब्युटेन कॅन ऑइल ऑन केला आम्ही तर या नळीमार्फत तो ब्युटेन कॅनचा जो गॅस आहे तो या ठिकाणी साठवला जातो. या ठिकाणी गॅस साठला तर आपण लाईटीचं एखादं लायटरने टोचन दिलं तर याचा जो प्रेशर आहे तो प्रेशर निर्माण होतो, तो प्रेशर या ठिकाणून बाहेर पडतो. बाहेर पडला तर या ठिकाणाहून एक मोठा आवाज होतो. होतं असं का शेतकरी वर्ग रात्रीच्या टायमाला पाणी भरतो, तर पाणी भरत असताना जर शेतकऱ्याला जाणवलं का आपल्याला काही धोका आहे तर तो ह्या मशीनीचा या यंत्राचा वापर करू शकतो आणि वापर केल्यावर ह्याचा आवाज झाल्याने अन्य वन्य प्राणी आहे किंवा बिबटे आहेत तर ते प्राणी काही काळासाठी लांब जातात आणि आजूबाजूला जे शेतकरी वर्ग आहे जे काम करतात तर त्यांचं ते सुद्धा सावध होतात का या ठिकाणी काय आहे. तर दुसरा मुद्दा असा की हे कमी खर्चात तयार झालेलं आहे आणि ह्याचा वापर कोणीही म्हणजे सामान्य नागरिक करू शकतो किंवा ते शेतकरी घरी सुद्धा हे तयार करू शकतात असं आहे. माझं नाव समीक्षा मंजभाऊ काचळे. माझी सहकारी श्रद्धा खंडागळे. आम्ही फोटोसिंथेसिस हा प्रोजेक्ट केलाय. मी 12th सायन्समध्ये शिकते. आम्ही जो यावेळेस प्रोजेक्ट केलाय त्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस, जो ऑक्सिजन प्रोड्यूस करतो. ही एक नॅचरल प्रोसेस आहे जी आपल्या इतरत्र दरवेळेस रोज घडत असते. याच्यामध्ये सूर्यप्रकाश येत असतो, ज्याच्यामध्ये हीट ऑब्सॉर्ब केली जाते. याच्यामध्ये 3 वेगवेगळे कलर असतात, ज्याच्यामध्ये हा रेड जिलेटिन पेपर आहे, याने जास्त प्रमाणात हीट ऑब्सॉर्ब केली जाते. त्याच्यानंतर हा ब्ल्यू पेपर आहे, याच्यामध्ये थोडी कमी प्रमाणात हीट ऑब्सॉर्ब केली जाते. आणि हा एक ग्रीन पेपर आहे, याच्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात हीट ऑब्सॉर्ब केली जाते. आणि हा हीट ऑब्सॉर्ब केल्याच्या नंतर याचं जे आम्ही टेम्परेचर आहे, हा टेम्परेचर मेजर केलं जातं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस होतो आणि ऑक्सिजन प्रोड्यूस झाल्याच्या नंतर इथे ऑक्सिजन लेअर प्रोड्यूस होते. ही टेस्ट ट्यूब आहे, ही टेस्ट ट्यूब आपण वर काढूयात. पकड. मॅच बॉक्स पेटवायचं. हे पेटवल्याच्या नंतर हे विझवायचं आणि याच्या आतमध्ये टाकून द्यायचं. तर हे खालची साईड आहे, ही एकदम हीट होते, गरम झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या ऑक्सिजन आतमध्ये ऑक्सिजन तयार झाल्यामुळे हे सगळं होतं. हे गरम होतं, हीट होतं. ही एक नॅचरल प्रोसेस आहे जी आपल्या इतरत्र दररोज घडत असते. तीच आम्ही याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. नाव राजलक्ष्मी साईनाथ शिंदे. मी आज कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प बनवलेला आहे. मी इयत्ता 5वी मध्ये आहे. मी सुका कचरा, ओला कचरा व प्लास्टिक कचरा यांचे डस्टबिन बनवून त्यांच्यात कचऱ्यांचे विघटन केलेले आहे आणि ऑक्सिजन देण्यासाठी हे झाडे लावलेले आहे. आपल्यासोबत शाळेतील शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन मांडले आहे त्याच्या विषयाचे परीक्षण ते करतात. आपण त्यांना देखील विचारूयात.
सर, आज विद्यार्थ्यांनी प्रदर्शन मांडलेलं आहे, विज्ञान प्रदर्शन, त्याचे तुम्ही परीक्षण करताय. कशा प्रकारे परीक्षण केले जाते, काय बारकावे बघितले जातात, काय सांगा? ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचं आमचं हे संकुल आणि त्याच्यामध्ये ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व ज्युनियर सायंटिस्ट इथे जमलेले आहेत. त्यांच्यामधली उपक्रमशीलता, सर्जनशीलता आणि नवोपक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांमधून बाहेर यावेत, त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला माहिती व्हाव्यात आणि यातूनच भविष्यातले मोठे सायंटिस्ट तयार व्हावेत या उद्देशाने आमच्या या कॉलेजमध्ये आणि हायस्कूलमध्ये हे विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग सादर करत आहेत आणि अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतोय. खूप नवीन नवीन प्रोजेक्ट त्यांनी जे रिपीट होणार नाही असे प्रोजेक्ट आमच्या शिक्षकांनी त्यांना गाईड करून, त्यांनी यूट्यूबवरून वेगवेगळ्या सोशल साईट्सवरून त्यांनी मार्गदर्शन घेऊन हे चिमुरडे आमच्या पुढे आता प्रोजेक्ट सादर करताय. आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण तुम्ही शेजारी पाहताय. वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये तिथे पाहिलं असेल, आता जुन्नर तालुका आपल्या बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे, तर त्याच्या बंदोबस्तासाठी त्या विद्यार्थ्यांनी एक ब्युटेनसारखा गॅस वापरून एक मोठा धमाका करून बाकीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसं सावध करता येईल असा एक नवीन मोठा प्रोजेक्ट तुम्ही बघायला प्रायोगिक तत्वावरती बघायला मिळेल. आणखी खूप सारे प्रोजेक्ट जे वेस्ट मॅनेजमेंट, आता मोठी कचऱ्याची समस्या आपल्या आळेपाट्यावरती आपण बघतो, ट्रॅफिकच्या याच्यावरती देखील विद्यार्थ्यांनी काही प्रोजेक्ट केलेले आहेत. असे बरेच प्रोजेक्ट आहेत, तुम्ही बघितले तर तुम्हाला आणखी त्याचा अंदाज येऊन जाईल. अपूर्व विज्ञान प्रदर्शन मेळाव्यामध्ये ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे अनोखे प्रोजेक्ट देखील सादर केलेले आहेत, आपण ते देखील पाहिले. तसेच जुन्नर तालुक्यामध्ये होत असलेले बिबट्याचे हल्ले हे लक्षात घेता स्वतःच्या संरक्षणासाठी तसेच घरच्या संरक्षणासाठी त्यांनी विविध प्रकारचे प्रोजेक्ट लहान मुलांनी देखील आणि मोठ्या विद्यार्थ्यांनी देखील सादर केलेले आहेत. कॅमेरामॅन शुभमसह स्नेहल आवटी, हिंदवी न्यूज, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज.